नमस्कार, आज आपण आलेलो आहोत जाटेगाव या गावामध्ये, तालुका हिंगोली, जिल्हा हिंगोली। तर आज या ठिकाणी शेतकरी पीक पाहणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता। मोठ्या संख्येत या आजूबाजूच्या 8-10 गावामधील मोठ्या संख्येमध्ये शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले होते। तर आज आपल्यासोबत आपले शेतकरी आहेत, माने साहेब, तसेच बालाजी कृषी सेवा केंद्र हिंगोलीचे अधिकृत विक्रेते आपले रितेश शेठ सुद्धा आहेत, तसेच पत्रकार बांधव आहेत, आपले दुकानदार पण आहेत आणि प्रगती शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहे। तर आज आपण जाणून घेऊया की या ठिकाणी कुठला वाण लावलेला आहे आणि याच्यामध्ये आज परिस्थिती कशी आहे। तर भाऊ नमस्कार, माने साहेब, आपला परिचय द्या। विठ्ठल, माझं नाव विठ्ठल हरजी माने, राहणार जाटेगाव, तालुका जिल्हा हिंगोली। हा जो आपण या ठिकाणी प्लॉट लावलेला आहे तर हा कुठला आहे? राणा 900। राणा 900, नाथ बायोजेस इंडिया लिमिटेड कंपनीचा राणा 900 आहे। जसं की सर आता आपण या ठिकाणी बघतोय तर हे माझ्या हातामध्ये झाड आहे, तर खालचं बोंड आणि वरचं बोंड कसं आहे? खालचं थोडं मोठं आहे, थोडं वरचं सारखं, जवळपास साईज सारखीच आहे। खालचं आणि वरचं बोंड सारखं आहे। जसं की आपण आता तिथे काउंट केलंय तर किती बोंड होते? त्याला 190 होते। 190 बोंड होते। पण या झाडाला किती असतील? 100 ते 150 बोंड आहे। 100 ते 150 बोंड आहे। जसं की आता माने साहेब या ठिकाणी कापूस सुद्धा फुटलेला आहे, पाऊस पण पडलेला आहे, तरी मला एक बोंड वेचून दाखवा बरं। वेचायला कसा आहे? एकदम सोपा आहे, एकदम सोपा आहे। आता तुम्ही ते कापूस वेचलाय, त्याच्यामध्ये एक सरकी काढा बरं, किती पाकळ्या आहेत? एक तर ह्या पाकळ्या बघा किती आहे? 5 पाकळ्या आहेत। म्हणजे जनरली सगळ्या जेवढे बोंड आहेत प्रत्येकाला सेट, प्रत्येक बोंडाला 5-5 पाकळ्या आहेत। किती सरक्या आहेत? एका याच्यात 60 ते जवळपास 40 सारखी एका बोंडामध्ये। एका बोंडामध्ये 40 सरकी एका आहे। पाकळीत 8। आता आजची तारीख काय? आजची तारीख 29 ऑगस्ट, 29/10/2025। 29/10/2025। ऑगस्ट महिना हा 8वा आहे, ऑक्टोबर महिना हा 10वा आहे। तर आज 29/10 तारीख आहे। तर आजच्या तारखेतही तुम्हाला प्लॉट कसा आहे? हिरवा आहे, एकदम हिरवागार आहे। आता माझ्याप्रमाणे मला जे माहिती पडलं होतं की तुमच्या हिंगोलीमध्येही खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, बरोबर आहे ना पत्रकार? तर बाकीच्या कंपनीचे वाण जे आहेत तर ते थोडेसे वाळून गेले, आम्ही रस्त्याने बघितलंय, वाळूनही गेले आणि पूर्ण झड पण झाली आहे, त्याच्यामध्ये आज माल पण नाहीये। पण आज तुमच्या शेतामध्ये आजही बघतोय आम्ही तर 40-45 बोंड शेंड्यापर्यंत ऑलरेडी तुमचे भरलेले आहेत। जसं की आता इथे बघा, इथंही आलो आपण, रितेश शेठ समोर आहे, हे बोंड जवळजवळ आहे की लांब लांब आहे? जवळजवळ आहे, जवळजवळ एकदम जवळजवळ बोंड आहेत आणि वेचायलाही खूप सोपं आहे। तर माने साहेब काय वाटतं, उत्पादन किती येईल? याची आमच्या हिशोब एकरी 15 ते 20 क्विंटल, 15 ते 18 क्विंटल पर्यंत तुम्हाला येईल असं तुमची अपेक्षा आहे। तर आपल्यासोबत आज आपल्या हिंगोलीचे कंपनीचे अधिकृत विक्रेते सुद्धा आहेत। रितेश शेठ, काय वाटतंय प्लॉट बघितल्याच्या नंतर? प्लॉट एकदम बेस्ट आहे सर। अच्छा, तर जसं आपण माने साहेबांनी तुम्हाला सांगितलंय की कापूस वेचूनही त्यांनी दाखवलाय, तर कापूस वेचायलाही सोपा आहे। तर हा जो राणा 900 या ठिकाणी लागलेला आहे, तर आज या ठिकाणी पीक पाहणी कार्यक्रमाला आपण पहिले आलात, आपलं या ठिकाणी स्वागतही आपण केलेलं आहे। आणि जसं की तुम्ही आता वेचायला, तुम्ही आता माने साहेबांनाही वेचलाय, तर तुम्ही याला 5-5 पाकळ्या किती याला आहे? एकाला 5 पाकळ्या, प्रत्येक बोंडाला 5-5 पाकळ्या आहेत, प्रत्येक बोंडाला 5 पाकळ्या, आणि दोन्ही मध्ये अंतर जवळ आहे पूर्ण, एकदम जवळजवळ आहे। आता तुम्ही रितेश शेठ बऱ्याचशा ठिकाणी गेले असाल, बऱ्याच कंपनीचे प्रोडक्ट तुम्ही बघितले असतील, तर काय वाटतंय नाथ चे जे आहे राणा 900 आणि इतर कंपनीचे? 4-5 प्रोग्रामवर गेलेलो आहे, सर्वात चांगले नाथ राणा दिसलं, राणा 900 चांगलं दिसलं। तर माझी शेतकरी बांधवांना ही विनंती असेल की आपण आपल्या शेतामध्ये ज्याही ठिकाणी हलकी जमीन आहे, मध्यम जमीन आहे, अशा ठिकाणी राणा 900 ची लागवड करा। काय मेसेज देसाल माने साहेब? पूर्ण लोक आत्मविश्वास आहे राणा 900, राणा 900 लावा, प्रतिकारक शक्ती वाढते। फवारण्यामध्ये काय वाटतंय? फवारण्या पण ते दुसऱ्यापेक्षा कमी लागतात, दुसऱ्यापेक्षा फवारण्या नॅचरली आपले जेवढेही प्रोडक्ट आहेत सगळ्या व्हरायटीला दुसऱ्यापेक्षा फवारण्या कमी लागतात, काही हरकत नाहीये। तर माझी शेतकरी बांधवांना विनंती राहील की पुढच्या येत्या हंगामामध्ये आज जिथेही शेतामध्ये नाथचा राणा 900 जिथे लागवड केलेली आहे त्या ठिकाणी आपण स्वतः जाऊन बघावं। बघितल्याच्या नंतर या राणा 900 ची मध्यम बागायतीमध्ये, हलक्या जमिनीमध्ये लागवड करावी आणि आपलं उत्पादन वाढवून घ्यावं, ही नम्र विनंती। धन्यवाद।